नमस्कार मित्रांनो. ही कहाणी आहे एक अशा राजाची जिथे दर 5 वर्षानंतर एका राजाला बदलत असतात. मित्रांनो, जेव्हा कोणत्याही राजाचे 5 वर्ष पूर्ण होत असत तेव्हा त्यानंतर त्या राजाला चेंज करत असतात आणि त्या राजाला एका अशा भयानक जंगलामध्ये पाठवत असतात जिथे खाण्यापिण्याची अजिबात सोय नसते आणि तिथे खूप जंगली प्राणी असतात जे त्यांना खाऊन टाकत असतात. त्यानंतर एका राजाचे 5 वर्ष कंप्लीट होतात आणि मग त्या राजाला नवीन कपडे घातले जातात आणि त्या राजाला एका हत्तीवर बसवून त्या राजाला गुड बाय करण्यासाठी त्याला एका बोटमध्ये बसवले जाते आणि त्यानंतर त्या राजाला पाठवले जाते अशा जंगलामध्ये जिथे खाण्यापिण्यासाठी काहीच सोय नसते आणि तिथे जंगली प्राणी खूप असतात जे त्यांना खाऊन टाकत असतात. जसे त्या राजाला त्या जंगलामध्ये पाठवले जाते त्यानंतर त्या राजाचे लोक विचार करतात की आता आमच्या राज्याचा नवीन राजा कोण होणार. त्यानंतर त्या राज्यातील लोकांना कळते की आपल्या राज्यामध्ये एक असा व्यक्ती आहे जो खूप हुशार आहे आणि आपल्याला राज्याचा राजा बनवावा असाच हा माणूस आहे. त्यानंतर त्या माणसाची सर्व लोक त्या हुशार व्यक्तीला भेटण्यासाठी जातात आणि त्या हुशार व्यक्तीला रिक्वेस्ट करतात की तुम्ही आमच्या राज्याचे नवीन राजा बनणार का. तर तो हुशार व्यक्ती त्यांना नाही म्हणतो, कारण त्याला आधीच सांगितलेलं असतं की आम्ही आमच्या राज्यामध्ये दर 5 वर्षाला राजा चेंज करतो आणि त्या राजाला एका अशा जंगलामध्ये पाठवतो जिथे त्याला खाण्यापिण्यासाठी काहीच नसतं आणि त्या जंगलामध्ये खूप जंगली प्राणी असतात जे त्या राजाला खाऊन टाकतात. मग आता या राज्याची सर्व लोक त्या हुशार व्यक्तीला खूप रिक्वेस्ट करतात की तुम्ही खूप हुशार आहात, चालाक आहात, तुम्ही आमच्या राज्याला खूप चांगल्या प्रकारे चालवाल. त्या सर्व लोकांच्या रिक्वेस्टनंतर तो हुशार व्यक्ती त्या राज्याचा राजा बनण्यासाठी तयार होतो आणि त्या राज्याच्या लोकांच्या सर्व अटींना पण तो स्वीकारतो की मला माझे 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मला अशा जागेवरती पाठवले जाईल जिथे अजिबात जीवन नाही, जंगली प्राणी आहेत, यासाठी तो तयार होतो. मित्रांनो, त्यानंतर तो हुशार व्यक्ती त्या राज्याचा नवीन राजा बनतो. तेव्हा 3 दिवसानंतर तो नवीन राजा आपल्या लोकांना विचारतो की कोणते आहे ते ठिकाण जिथे सर्व राजांना 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पाठवलं जातं. त्या जागेची माहिती तो घेतो आणि माहिती घेतल्यानंतर तो राजा आपल्या लोकांसोबत त्या ठिकाणी भेट देतो आणि तिथे जाऊन पाहतो की तिथे खूप राजांचे मृतदेह पडलेले असतात. मित्रांनो, ते जंगल इतके घनदाट असते की तिथे वेगवेगळ्या प्रकारचे जंगली प्राणी राहत असतात. हे सर्व पाहिल्यानंतर तो राजा आपली बुद्धी चालवतो आणि एक जबरदस्त प्लॅनिंग करतो. तो नवीन राजा त्या 5 वर्षांमध्ये एक जबरदस्त प्लॅनिंग करतो आणि त्या प्लॅनिंगवर लगेच काम करायला सुरुवात करतो. जेव्हा तो राजा पाहतो की हे खूप घनदाट जंगल आहे आणि इथे खूप जंगली प्राणी आहेत आणि 5 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर मला इथे पाठवले जाणार आहे, तेव्हा तो विचार करतो की 5 वर्षानंतर मला तर इथे अजिबात यायचे नाही आणि यासाठी मला काहीतरी केले पाहिजे. त्यानंतर तो नवीन राजा पहिल्या वर्षी त्या जंगलामधील सर्व झाडे कापून टाकतो आणि त्या जागेवरच्या अशा सर्व वस्तूंना काढून टाकतो ज्यामुळे ते जंगल एवढे घनदाट दिसत होते आणि तेथील साऱ्या जंगली प्राण्यांनाही तो काढून टाकतो. दुसऱ्या वर्षी तो राजा त्या जागेवरती अजून काम करतो आणि त्या जागेला असं बनवतो की ते जंगल वाटले नाही पाहिजे. तिसऱ्या वर्षी त्या राजाने त्या जागी ॲग्रिकल्चरचे काम सुरू केले आणि चौथ्या वर्षी त्या ठिकाणी बिल्डिंग, कॉम्प्लेक्स आणि रस्ते बनवण्यास सुरुवात केली. मित्रांनो, 5व्या आणि शेवटच्या वर्षी त्या राजाने त्या ठिकाणावरती घरे बांधण्यासाठी आणि तिथे लोकांना राहण्यासाठी पण व्यवस्था करून दिली. राजा हे सर्व काम करण्यासोबत बचतसुद्धा खूप करत होता आणि खर्चही खूप कमी करत होता, कारण 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला त्या ठिकाणी सोडल्यावर ते सर्व पैसे तो खर्च करू शकेल ज्याला तो गेल्या 5 वर्षापासून तयार करत होता. मित्रांनो, त्यानंतर जसे त्या राजाचे 5 वर्ष कंप्लीट होतच असतात तेव्हा तो राजा आपल्या राज्यातील माणसांना म्हणतो की माझे 5 वर्ष आता कंप्लीट होणारच आहेत, तर तुम्ही मला आता त्या जागेवर पाठवून द्या ज्या जागेवर तुम्ही मला पाठवणार होता. तेव्हा त्या राज्याचे सर्व लोक त्याला म्हणतात की अजून तुमची 5 वर्ष पूर्ण झाली नाहीत आणि 5 वर्ष कंप्लीट होण्यासाठी अजून 10 दिवस बाकी आहेत. मित्रांनो, त्या राजाला खूप एक्साइटमेंट होत असते, कारण राजाला त्या ठिकाणी पाठवणार होते जिथे गेल्या 5 वर्षापासून त्याने त्याच्या खाण्यापिण्याची आणि राहण्याची तयारी आधीच करून ठेवली होती. जसे त्या राजाची 5 वर्षे पूर्ण होतात तसेच त्या राजाला ही नवीन वस्त्रे परिधान करण्यात येतात आणि त्या राजाला गुड बाय करण्यासाठी त्याला हत्तीवरती बसवून
त्याला त्या ठिकाणी पाठवले जाते. परंतु त्या राज्यातील लोकांनी पाहिले की त्या राजाला त्या ठिकाणी पाठवले जात आहे, तरीही तो राजा खुश आहे आणि हसत जात आहे. मित्रांनो, हे त्याने आधी दर 5 वर्षानंतर असे व्हायचे की जेव्हा पण त्या राज्यातील राजाचे 5 वर्ष कंप्लीट होत असत, तेव्हा ते सर्व राजे रडत रडत जात होते. परंतु हा हुशार राजा हसत हसत जात होता. जेव्हा लोकांनी त्या हुशार राजाला विचारले की तुम्ही हसत का आहात, म्हणजे तुम्ही इतकी खुश का आहात, तेव्हा तो हुशार राजा सर्वांना सांगतो की जेव्हा तुम्ही या जगामध्ये येता, म्हणजे जेव्हा तुमचा जन्म होतो, तेव्हा सर्व जग खुश असते आणि तुम्ही रडत असता. परंतु जाता जाता असे काहीतरी करून जायचे की संपूर्ण जग रडेल आणि तुम्ही हसत हसत जाल. मित्रांनो, ही लाईन तुम्ही खूप वेळा लोकांच्या तोंडून ऐकली असेल. ठीक त्याचप्रमाणे त्या राजाने तसे केले. त्याने आपली जिंदगी अशी बनवली होती. तो हसत हसत त्या ठिकाणी जात होता. मित्रांनो, त्यानंतर तो राजा म्हणतो की हे होण्याच्या आधी जितके राजा आले होते, ते त्या 5 वर्षांमध्ये राज्य चालवण्यात, ऐशोआराम करण्यात, मजा करण्यामध्ये एवढे हरवून जात होते की हे विसरून जात होते की 5 वर्षानंतर त्यांना अशा ठिकाणी पाठवले जाणार की जिथे त्यांना मरावे लागणार आहे. परंतु मी या 5 वर्षांमध्ये त्या जागेला व्यवस्थित केले, कारण मला माहीत होते की 5 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर मला तिथे पाठवले जाणार आहे, एका अशा ठिकाणी जिथे जीवन जगण्याचा मार्ग नाही. म्हणून मी त्यावरती काम केले आणि माझ्याकडे काम करण्यासाठी हाच वेळ होता. मी राज्याचा राजा जरूर होतो, पण मी हे विसरलो नाही की माझा येणारा वेळ कसा असणार आहे. म्हणून मी माझ्या भविष्याची प्लॅनिंग केली आणि त्यावरती काम करणे सुरू केले. मित्रांनो, तो हुशार राजा जेव्हा राज्य सोडून जातो, तेव्हा तो खुशीमध्ये जातो. जाताना तो आपली सेव्हिंग्ज पण आपल्यासोबत घेऊन जातो, जी त्याने गेल्या 5 वर्षांमध्ये केली होती. राजा बनल्यानंतर त्याने जास्त खर्च पण केला नव्हता आणि त्या राजाने आपले भविष्य सांभाळले आणि त्यावर त्याने काम केले.